नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कुंभोजमध्ये अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. क्रांतिज्योतीचे भव्य स्वागत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान देणारे थोर साहित्यिक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीनिमित्त कुंभोज येथे विविध उपक्रमातून उत्साहात आणि अभिमानाने कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन समस्त मातंग समाज कुंभोज यांच्या वतीने करण्यात आलं होतं. प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांनी त्यांच्या जीवन कार्यावर भाष्य करत त्यांच्या समाज सुधारणेतील योगदानाचे स्मरण केले. या कार्यक्रमाला गटनेते किरण माळी, सरपंच जयश्री महापुरे, उपसरपंच आप्पासाहेब पाटील, जवाहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगले, माजी सरपंच प्रकाश पाटील, सदस्य दावीद घाडगे, लखन भोसले, सदानंद महापुरे, अनिकेत चौगले, भरत भोकरे, अजित देवमोरे, अमरजित बंडगर, अध्यक्ष आप्पासाहेब घाडगे, उपाध्यक्ष रणजित सातपुते, सचिव प्रदीप महापुरे, तंटामुक्त अध्यक्ष बाळासाहेब डोने, पोलीस पाटील मोहम्मद पठाण तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जयंतीनिमित्त समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर आंबेडकर चौक, दीपक चौक, इंदिरानगर, अण्णाभाऊ साठे नगर परिसरातही प्रतिमा पूजनाने कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यकृती, त्यांचा लढा आणि प्रेरणादायी विचार यावर प्रकाश टाकणारी व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. युवकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हे उपक्रम प्रभावी ठरले. विशेष म्हणजे सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मभूमी वाटेगाव येथून क्रांतिज्योती कुंभोज येथे आणण्यात आली. ही ज्योत गावातील विविध भागात फिरवत भव्य स्वागत करण्यात आलं. कार्यक्रमाची सांगता सामाजिक एकतेचा संदेश देत प्रेरणादायी वातावरणात झाली. यस न्यूज महाराष्ट्रासाठी कोल्हापूर प्रतिनिधी सचिन लोंढे. साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.